भाजप समर्थक आमदार शिवाजी पाटील हे चांगलेच तोंडघशी पडले। संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीचा मार्ग आता मोकळा झालाय। गोकुळची ही निवडणूक म्हणजे केवळ एका दूध संघापुरती लिमिटेड नाही, तर ती संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणासाठी मिनी विधानसभाच मांडली जाते। पण या निवडणुकीवरच गंडांतर आलं होतं। निवडणूक होणार की नाही याबद्दल वेगवेगळे आडाखे बांधले जात होते। विशेष म्हणजे चंदगडचे अपक्ष आमदार शिवाजीराव पाटील यांच्या सर्व चाली निवडणूक पुढे ढकलण्याच्या सुरू होत्या। त्यांच्या चालींना तसं यशही मिळताना दिसत होतं। त्यामुळे सरकारमध्ये मंत्री वगैरे असूनही महायुतीचीच नेते मंडळी हतबल झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं। याच सगळ्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या तिरक्या चालीची खूप चर्चा होते। त्यामुळेच आजच्या या व्हिडिओत आपण शिवाजी पाटील तोंडघशी कसे पडले, हसन मुश्रीफांनी कोणती तिरकी चाल खेळली, विनय कोरे, चंद्रकांत पाटील, प्रकाश आंबेडकर यांची या सगळ्यामध्ये काय भूमिका होती आणि कोणाचं पारडं या निवडणुकीमध्ये जड आहे हेच आपण सविस्तरपणे याचं विश्लेषण करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही अजूनपर्यंत टीओडी मराठीला यूट्यूबवर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा। नमस्कार, मी सदानंद घायल, तुम्ही बघताय टीओडी मराठी। प्रशासनानं प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिलेत। सगळी प्रशासकीय प्रक्रिया आणि न्यायालयीन गुंतागुंत सुरळीत पार पडली तर साधारणतः गणेशोत्सवाच्या तोंडावरच म्हणजे 13 सप्टेंबरच्या आसपास या मिनी विधानसभेसाठी प्रत्यक्ष मतदान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। पण निवडणूक प्रक्रिया सुरू होईपर्यंत कोल्हापूरमध्ये मोठा राजकीय संघर्ष आपल्याला बघायला मिळाला। त्यामुळे सुरुवातीलाच आपण हा संघर्ष काय तो समजून घेऊ। ही निवडणूक जाहीर होण्यामागे गुंतागुंतीचा राजकीय संघर्ष आहे। हे सगळं इतकं सोपंही नव्हतं। गोकुळवर गेले काही दिवस प्रशासक राज लागू आहे। गोकुळमधील विद्यमान सत्ताधारी असलेल्या मंत्री हसन मुश्रीफांनी सरकारच्या या निर्णयाबद्दल अनभिज्ञ असल्याची प्रतिक्रिया दिली। यावरूनच तुम्हाला किती वरच्या लेवलवर ही सगळा खेळ सुरू आहे याचा अंदाज येईल। गोकुळच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत ही 4 मे 2026 ला संपली। त्यानंतर लगेचच गोकुळवर तडकाफडकी सातारा जिल्हा उपनिबंधक संजय कुमार सुद्रिक यांच्या अध्यक्षतेखाली 5 जणांचं प्रशासकीय मंडळ नियुक्त करण्यात आलं। या प्रशासक राजमागे एक मोठा न्यायालयीन लढाई होता। जवळपास 1320 संलग्न दूध संस्थांच्या प्रतिनिधींच्या पात्रतेवरून मोठा तांत्रिक वाद निर्माण झाला। या 1320 दूध संस्थांना अवसायनात काढण्याचे म्हणजेच या संस्था कायमच्या बंद करण्याचे आदेश दुग्ध विभागाने मध्यंतरी काढले होते। या विरोधातच मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच समोर सुनावणी सुरू होती। पण या संपूर्ण प्रक्रियेत सर्वात मोठा ट्विस्ट आला तर सर्वोच्च न्यायालयात। माजी संचालकांनी म्हणजे जे 4 मेच्या आधी संचालक होते त्या लोकांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली। तिथं कोर्टानं ऐतिहासिक असा निकाल दिला। 90 दिवसात गोकुळची निवडणूक पूर्ण करण्याचे आदेश दिले। न्यायालयाने अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितलं की लोकशाहीत निवडणुका वेळेत होणं गरजेचं आहे। सुप्रीम कोर्टाच्या याच आदेशामुळे प्रशासक राज दीर्घकाळ राहण्याचा धोका टळला आणि निवडणुकीचा मार्ग मोकळा झालाय। पण पडद्यामागे काय सुरू होतं? कोल्हापुरातील ज्येष्ठ पत्रकार गुरुबाळ माळी यांनी निवडणूक व्हावी किंवा होऊ नये यासाठी पडद्यामागे कसं राजकारण सुरू होतं याचं विश्लेषण केलंय। त्यांच्या मते या सगळ्या प्रक्रियेत जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते आणि आमदार विनय कोरे हे पडद्यामागचे खरे सुपरहिरो ठरले। गोकुळच्या प्रशासक नियुक्तीवरून आणि आरोप प्रत्यारोपांमुळे कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीमध्येच मोठा तणाव निर्माण झाला होता। चंदगडचे भाजप समर्थक अपक्ष आमदार शिवाजी पाटील आणि प्रकाश बेलवाडे यांनी गोकुळमधील सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले। गोकुळच्या कारभारात मनमानी सुरू आहे, नोकर भरतीत वारेमाप गैरव्यवहार झाले आहेत आणि आर्थिक शिस्त बिघडवली गेली आहे असे गंभीर आरोप आमदार पाटील यांनी केले। आणि हे पाटील कोण आहेत तर हे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात। याच आरोप प्रत्यारोपांमुळे महायुतीत चुकीचा मेसेज जात होता आणि बेबनाव वाढत होता। यावर तोडगा काढण्यासाठी आमदार विनय कोरे, मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, मंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि समित कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांच्याशी मुंबईत सविस्तर बैठक घेतल्या। गोकुळवरून महायुतीत मिठाचा खडा पडत आहे, तो आणखी पडू नये, हे दूध नासू नये आणि गोकुळचं राजकारण नासू नये अशी विनंती या सगळ्या नेत्यांनी या तिन्ही नेत्यांकडे केली। हे मुख्यमंत्र्यांना पटवून देण्यात हे सगळे नेते यशस्वी झाले आणि त्यानंतरच मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखवला आणि गोकुळ निवडणुकीचा मार्ग
मोकळा झाला. मग या निवडणुकीच्या निर्णयाचा राजकीय इम्पॅक्ट काय? निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचे मातबर नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांची यात मोठी सरशी झाली. तर दुसरीकडे प्रशासक राज आणण्यासाठी आघाडीवर असलेले भाजप समर्थक आमदार शिवाजी पाटील आणि गर्जना संघटनेचे नेते प्रकाश बेलवाडे यांना निवडणूक जाहीर होणं हा मोठा धक्का मानला जातोय. कारण मुश्रीफांना अडचणीत आणण्यासाठी प्रशासक आणल्याची जोरदार चर्चा होती. पण आता थेट निवडणूक लागल्यानं मुश्रीफ गटाला मोठं बळ मिळालंय. मंत्री हसन मुश्रीफ यांनी आधीच सांगितलं होतं की डोंट वरी, सगळं काही नीट होईल. आणि खरोखर तसंच घडलं. इथं एक गोष्ट तुम्हाला आवर्जून ध्यानात घ्यायला पाहिजे, ती म्हणजे शिवाजी पाटील हे काही साधे सुधे भाजप समर्थक आमदार नाहीत, तर ते देवेंद्र फडणवीसांचे खास म्हणून देखील ओळखले जातात. पण फडणवीस सरकारच्या या निर्णयामुळं आमदार पाटलांनाच गोकुळच्या राजकारणात तोंडघशी पडावं लागले. मग या निवडणुकीमध्ये कोणाचं पारडं जड आहे? तर आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे या निवडणुकीतला गेम चेंजर फॅक्टर काय? गोकुळचा पसारा किती मोठा आहे हे आधी त्यासाठी समजून घ्यावं लागणार आहे. रोज जवळपास 15 लाख लिटर दुधाचं संकलन आणि 4,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेली ही आशिया खंडातली एक सगळ्यात मोठी सहकारी दूध संस्था आहे. यावर जवळपास 4 लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांचं घर चालतं. म्हणूनच म्हणतात की गोकुळवर ज्याचं वर्चस्व त्याचं कोल्हापूरच्या राजकारणावर वर्चस्व. गोकुळमध्ये सध्या एकूण 25 संचालकांची निवड होणार आहे आणि संघाची एकूण सभासद संख्या जवळपास 5,400 इतकी आहे. पण सकाळच्या एका बातमीनुसार गेल्या 5 वर्षात गोकुळ दूध संघात तब्बल 1854 नवीन सभासद संस्थांची नोंदणी झाली आहे. करवीर, कागल, राधानगरी आणि भुदरगड या तालुक्यांमध्ये या नव्या सभासद संस्था मोठ्या प्रमाणावर वाढल्यात. आणि हाच 1854 आकडा अत्यंत निर्णायक आणि गेम चेंजर आहे. हे नवे सभासद ज्याच्या पारड्यात आपलं वजन टाकतील तोच गट गोकुळचा खरा किंग ठरणार आहे. त्यामुळं या नव्या मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आत्तापासूनच जोरदार साठमारी किंवा रस्सीखेच होताना आपल्याला बघायला मिळते. याशिवाय ऐतिहासिक संदर्भ बघितले आपण तर 2021च्या निवडणुकीत सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी एकत्र येऊन महाडिक गटाची जवळपास 25 ते 30 वर्षाची एक हाती सत्ता उलथवून लावली होती. पण आता परिस्थिती पूर्ण बदलली आहे. एकेकाळचे राजकीय मित्र सतेज उर्फ बंटी पाटील आणि हसन मुश्रीफ हे आता वेगवेगळ्या राजकीय छावणीत आहेत. त्यामुळं ही निवडणूक सतेज पाटील विरुद्ध महाडिक मुश्रीफ अशी थेट आणि अत्यंत अटीतटीची होण्याची दाट चिन्ह आहेत. फडणवीसांच्या हस्तक्षेपानं निवडणुकीचा मार्ग मोकळा झालाय. म्हणजेच महायुती म्हणूनच सतेज पाटलांच्या विरोधात पॅनल उभं केलं जाण्याची शक्यता अधिक आहे. थोडक्यात काय तर आता खरी लढाई सुरू झाली आहे. प्रशासनानं जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार 26 मे ते 1 जून या काळात संस्थांना पत्र पाठवणं आणि 2 जून ते 1 जुलै या काळात प्रतिनिधी नियुक्तीचा ठराव दाखल करून घेण्याची 36 दिवसांची प्रक्रिया सुरू होणार आहे. आता गावागावात ठराव कोणाचा यावरून खऱ्या अर्थानं राजकीय राडा सुरू झालाय. 1320 अपात्र संस्थांच्या सुनावणीचा न्यायालयातील निकाल आणि 1854 नव्या सभासदांचा गेम चेंजर कौल यावरच गोकुळचं आणि पर्यायानं कोल्हापूरच्या राजकारणाचं सगळं भवितव्य अवलंबून असणार आहे. पण तुम्हाला काय वाटतं? 1854 नव्या सभासदांच्या एंट्रीनं या निवडणुकीत गुलाल नेमका कुणाचा उधळला जाणार आहे? सतेज पाटील एकाकी लढत देऊन सत्ता आणणार की महायुती गोकुळ जिंकणार? तुमचं मत खाली कमेंट करून नक्की सांगा. हे विश्लेषण आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळींना शेअर करा आणि अशाच विश्लेषणासाठी आपल्या TOD मराठीला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.